हा आहे फिल्टर आणि याच्यातून हा फिल्टर काढलेला आहे गेल्या 1 वर्षाच्या नंतर आज हा फिल्टर बाहेर निघालेला आहे आणि पाहू शकता किती मड याच्यामध्ये पुरं जमा झालेला आहे। मड पहा, पाणी पहा किती गंद झालेलं आहे। 1 वर्षाचं पाणी आहे ते बघा, बापरे। नमस्कार महाराष्ट्र, स्वागत करतो तुम्हा सर्वांचं आजच्या नवीन व्लॉग व्हिडिओमध्ये। आणि आता वाजल्या सकाळचे 8 आणि गेल्या 2-3 दिवसापासून व्लॉग नाही आला, त्यासाठी सॉरी, कारण ते थोडंसं काही कारणामुळे व्लॉग नाही येऊ शकला, पण आजपासून कंटिन्यू व्लॉग येणार, ठीक आहे। बाकी मागच्या व्लॉगमध्ये हे पुरी मशीन जोडलं होतं आणि त्याला पेंट वगैरे केलं होतं, पूर्ण जोडजोड केलं होतं आणि मग याला टेस्ट करून पाहिलं, पण 1 नंबर काम करत आहे, ठीक आहे। तर आजचा व्लॉग आहे चॅनलवर पडून, नाही पाहिले असेल तर पाहून घ्या चॅनलवर जाऊन, ठीक आहे। हे आहे आरो मशीनचं फिल्टर। आता हे गेल्या 1 वर्षाच्या नंतर चेंज होणार आहे, पाहू शकता। याच्यामधून ते जुनंवालं फिल्टर काढावी लागणार, नंतर हे नवीन फिल्टर याच्यात टाकावी लागणार। आता मी लागलो याला साफ करायला, फटाफट याला साफ करून टाकतो, मग भेटतो तुम्हाला, ठीक आहे। बघा खुललेला आहे आणि हा असा लागणार याच्या अंदर फिल्टर। बाकी तुम्ही पाहू शकता किती काळा काळा मड झालेला आहे। 1 वर्षाचा मड आला, पुरा चिपकून आहे, आता काही कामाचा नाही, नवीनच टाकावी लागणार। बघू शकता हे आहे याच्या अंदरचं एवढं गंद पाणी। तर सर्वात आधी मी याला पाण्याने पूर्णपणे धुवून टाकतो, धुतल्यानंतर मी याला पूर्ण ब्रशनं साफ करतो पूर्ण, कारण ते याच्या अंदर जे मड आहेत ना ते पूर्ण मड चिपकलेलं आहे। त्याच्यानंतर मी या ब्रशने याला पूर्णपणे घासू पूर्ण याचे मड काढून टाकतो। उभावाला ब्रशच घ्यायचा, म्हणजे असा जो सरळ मी पकडून आहोत तशा प्रकारेच तुम्ही ब्रश घ्यायचो। तर याच्या अंदरचा जो मड होता तो पूर्ण घासू पूर्ण निघालेला होता आणि याच्या अंदर एवढा मड होता ना, काळा मड पुरा घासू निघत होता। आणि याच्या अंदर कसं आहे, साबण वगैरे लिक्विड वगैरे टाकता येत नाही, कारण तिथे टाकलं तर खूप खराब होऊन जाणार। घासून झाल्यानंतर याला मी पूर्ण पाण्याने साफ करून घेतो आणि याच्यामध्ये मी कुठलीही लिक्विड वगैरे साबण वगैरे वापरत नाही आहो, कारण ते मग पाण्याची टेस्ट बिघडू शकते, ठीक आहे। घासून झाल्यानंतर हा मी मार्केटमधून नवीन फिल्टर आणलेला होता। हा फिल्टर तिथंच मिळतं जिथून आरो मशीन भेटते, त्यांच्याकडून मी हा फिल्टर आणला आणि याच्या अंदर आता मी हा नवीन फिल्टर टाकून देतो। बघू शकता हा आहे 1 वर्ष जुना फिल्टर, जो पूर्ण गंदा झालेला आहे। आता हा काही कामाचा नाही, असा काळा झाला तर फेकून द्यायचा, हा काही कामाचा नाही आहे। आणि हा आहे एकदम नवीन एकदम फ्रेश फिल्टर। आता मी याला टाकून देते, कारण ते तो 1 वर्ष जुना फिल्टर होता, साफ नाही केला होता, आणि हा आता मी याच्यामध्ये टाकून देतो। बघू शकता जमीन आसमानचा फरक, तो आहे 1 वर्ष जुना, हा आहे आता नवीन फिल्टर। आता हा टाकतो आणि मग भेटतो, ठीक आहे। तर नवीन फिल्टर टाकल्यानंतर याला मी फटाफट टाईट करून घेतो आणि टाईट केल्यानंतर हे जे 2 पाईप लागून आहे याला पण मला काढून साफ करायचं आहे, या मशीन लागेल। तर पूर्ण काम कंप्लीट झालेलं आहे। तर मशीन चालू झालेली आहे, बघू शकता याला पण पूर्ण साफ केलेलं आहे अंदरून घेऊन, आणि ते हे वाला फिल्टर पण साफ केलेला आहे। आणि आता हा वॉल तुटला होता, हा नवीन वॉल लावलेला आहे आणि याच्यामध्ये हे पण साफ झालेला आहे, पुरा ओके। तर आजचा हा छोटासा व्लॉग मी इथपर्यंतच ठेवत आहो, भेटूया आता अशाच पुढच्या व्लॉगमध्ये। तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक शेअर करा। बाय बाय।